हॅलो, नमस्ते. कसे आहात सर्वजण? मस्त ना? मी पण छान आहे. आज आपण एक अगदी साधा पण महत्वाच्या विषयावर बोलूया. आज माणसाकडे पूर्वीपेक्षा खूप काही आहे, समृद्ध आहेत, तरी अस्वस्थ का, समाधान का नाही? अहो, आपण बघितलं की आपले लहानपणी किंवा त्याचे आपले आधीचे लोकांचा तुम्ही विचार करा. आत्ताच एवढी संपन्नता होती का हो? आत्ता आपल्याकडे कपडे केवढे आहेत, तेवढे कपडे होते आपल्याकडे लहानपणी नव्हते. आमच्याकडे तर नव्हते. एवढे हिंडत फिरत होतो आपण नाही. एवढे वेगवेगळे पदार्थ खात होतो आपण नाही. अहो, एवढेच का, उन्हाळ्यात तेव्हा फॅन नव्हतं किंवा AC हे काहीही नव्हतं, तरी खूप आपण आनंदी होतो, सुखी होतो. इवन त्या काळी प्रत्येकाकडे पैसे सुद्धा आत्तासारखे पैसे नव्हते, तरी समाधान होतं. आत्ता हे सगळं आहे, तरी समाधान नाही का? सर्व काही असूनही किती तरी लोक आपलं जीवन संपवतात. ते डॉक्टर्स असतील, सायंटिस्ट असतील, शेतकरी असतील, नुकतंच लग्न होऊन गेलेल्या मुली असतील. अहो, सर्व काही आहे बघायला गेलं तर, तरी समाधान नाही. मग ह्याची कारणं काय? आणि आपण हे समाधान, आनंद किंवा जगण्यातली कला म्हणा, हे सगळं मिळवायचं कसं, हे विषयावर थोडंसं बोलूया. आता पहिल्यांदा बघूया का समाधान का नाही. पहिली गोष्ट, माणसांना एकमेकांबद्दल विश्वास नाही. अहो, लोकांचा सोडा, नवरा बायकोंनाच एकमेकांबद्दल विश्वास नाही. एका घरात राहतात, पण बायको नुकतं बघितलं ना बारामतीत, तिनं कसं घरातच नवऱ्याला पुरण्यासाठी बांधून घेतली, थोडं बांधकाम केली आणि नंतर नवऱ्याला ते ठेवली. मग ते कामगार येऊन कडापा ठेवून बंद करणार होते, तोपर्यंत त्याचं नशीब चांगलं म्हणून एका कामगाराला काहीतरी हलते असं दिसलं. मग बघितलं की तेच माणूस होता. लगेच त्यांना बाहेर गेला, पोलिसांना बोलावलं आणि पोलीस आले आणि तो माणूस जगला. म्हणजे मला काय म्हणायचं, एका छताखाली एकत्र राहतो तरी माणसांचा एकमेकांबद्दल विश्वास नाही. मग बाकीच्यांचं तर सोडूनच टाका. फक्त मला हवं तसं मी वागणार, मला हवं तसं सगळ्यांनी वागायला पाहिजे. माझी आवड आहे, मला वाटते, तर तुम्ही एक्सेप्ट केला तरच तुम्ही चांगले, नाही ते नाही. मला हे पटते ना, मला हे बरोबर, मग तुम्ही त्याला मान्य करायला पाहिजे. अशी माणसांची स्थिती झालेली आहे. म्हणजे हे बघा, माझं थिंकिंग सारखं दुसऱ्याची थिंकिंग नाही म्हटलं की नाही, मी त्याला बिलकुल जवळ घ्यायचं सोडा, त्याला फोन करायचं सुद्धा बंद करणार का? त्याची थिंकिंग माझ्यासारखी नाहीये, त्याचे विचार वेगळे आहेत. अहो, तुम्ही विचारांना मान्यता द्या ना. माणूस म्हणून माणसाचं प्रेम वेगळं, आपले विचार वेगळे, हे अतिशय महत्वाचं आहे. मी मोठेपण म्हणून सांगत नाही. माझी मैत्रीण आहे, आम्ही शाळेत हे टीचिंग करत असताना, ती पण रिटायर झाली आहे, टीचर आहे, माझ्यापेक्षा वर्षभरानं मोठी, एवढंच. आता रिटायर होऊन एवढी वर्ष झाली तरी आमचं खूप चांगली मैत्री आहे. मी मिरजेला गेले की तिच्याकडे जाऊन भेटते, बोलते, फोन चालू असतात. आम्ही
पूर्ण आमचे सर्व्हिसचे काळात जवळजवळ 30 वर्ष एकाच ठिकाणी जवळ बसत होतो आणि आमचं फ्रेंडशिप चांगली होती. आमचे विचार वेगळे आहेत, विचारात खूप फरक आहे. तिची विचारसरणी वेगळी आहे, माझी विचारसरणी वेगळी आहे. पण माणूस म्हणून मी तिच्यावर प्रेम करते, ती माझ्यावर प्रेम करते. असं पाहिजे. आपण माणूस म्हणून एकमेकांना एक्सेप्ट करूया. विचार वेगळे असू शकतात. प्रत्येक माणूस युनिक आहे. त्याला विचार करायचा अधिकार आहे आणि त्याचा अधिकार आहे तो. लेट हिम एन्जॉय इट. त्यामुळे आपले विचार वेगळे असले तरी आपण माणूस म्हणून एकमेकांना एक्सेप्ट करायला पाहिजे आणि हे महत्वाचं आहे. हे झालं पहिलं कारण. विश्वास नाही छोट्या छोट्या कारणांसाठी. दुसरं ग्रीड, हवरटपणा. किती असलं तरी अजून पाहिजे म्हणून समाधान नाही. अहो असं आपल्याला किती लागते बघायला गेला तर. खायला प्यायला, कपडे घालायला, राहायला घर असलं तरी नाही. माझं घर छोटं आहे, त्याचं घर मोठं आहे, मलाही मोठं घर पाहिजे. माझी गाडी छोटी आहे, त्याची गाडी मोठी आहे, मलाही तसली. म्हणजे हे बिलकुल समाधान नाही, एंड नाहीये. आहे ते बिलकुल आपण समाधानी राहत नाहीत. आणि रिलेशनशिप असलं तरी का नाही, कोणी बहीण भावंड असतील, मित्रमैत्रिणी असतील, एकमेकांना खाली खेचायला बघतात. दुसऱ्याला कसं कमी दाखवायचं, मी कसा ग्रेट आहे, त्याचं कसं चुकते, माझं कसं चुकते हे मी बघतच नाही. मला सारखं दिसते लोकांच्या चुका. हे आणि एक कारण आहे का समाधानी नाही म्हणून. त्याच्याशिवाय स्ट्रेस आहे. हल्ली आपल्याला माहित आहे रेट रेस सगळीकडे आहे. त्याच्याशिवाय आपण कंपॅरिझन करतो एकमेकांना. तर एक कारण आहे शो ऑफ. शो ऑफ म्हणजे काय, माझ्याकडे ऍक्च्युअली नाही तरी मला शो ऑफ करायचं. कर्ज काढून का होईना अगदी मोठी गाडी घ्यायची, अमुक घ्यायचं, आयफोन घ्यायचा. अहो कोणासाठी, दुसऱ्याला त्यातनं वाटून काय, माझं मला बरं वाटायला पाहिजे ना. महिना संपत आला की माझं मला कसं इन्स्टॉलमेंट द्यायचं ही व्यथा लागली तर काय उपयोग. त्यामुळे काय होते, स्ट्रेस येतो, टेन्शन येते, मग झोप लागत नाहीये. ही सगळी कारणं आहेत. त्यामुळे शो ऑफ करायला काही जायचं नाही. मला बरं वाटते ना, मला आनंद वाटते ना, मग मला पाहिजे. मग हेच ना आपण बाहेर कसं पडायला पाहिजे. पहिली गोष्ट एकमेकांबद्दल प्रेम, विश्वास हे आपण डेव्हलप करायला पाहिजे. समाधान पाहिजे. ओके, माझ्याकडे हे आहे, आता मला आहे की भरपूर. मग काय हवं ते तुमचं गोल्स हाई ठेवा, जास्त मिळवायचा प्रयत्न करा, हरकत नाही. पण आजी आहे तेच मी समाधानी आहे, हे महत्वाचं आहे. आणि पेशन्स. हल्ली बरेच लोकांचं काय झालं माहिती का, पेशन्स नाहीयेत. आत्ता म्हणजे आत्ता पाहिजे मला. अहो आत्ता मिळालं नाही तरी काही थोड्या वर्षानं मिळेल ना, नाही, आता पाहिजे, लगेच पाहिजे. त्यामुळे हे सुद्धा एक कारण आहे. मग समाधान नसलं की माणूस काय होतो, त्याला चिडचिडेपणा येतो अंगात आणि वागण्यात फरक पडते. त्याच्याशिवाय तो एकमेकांशी बोलत नाही किंवा जलसी वाटते. हो त्याच्याकडे तो आहे, माझ्याकडे हे का, म्हणजे मला समाधानच नाही ना, मग वाटणारच तसं. त्यामुळे माझ्याकडे आहे ते मला समाधान असलं की माझं बीपी वाढणार नाही, शुगर होणार नाही, काही नाहीये. समाधानानं राहायला आलं तर. त्यामुळे सर्वात मोठं आपल्याला काय पाहिजे तर
समाधान पाहिजे. समाधान असलं का नाही आपण सुखी राहतो, आनंदी राहतो. वय आपला किती होऊ दे, आपल्याला कुठल्याही औषधाचे गोळीची गरज पडत नाही. हो, बघा तरी करून. हॅव ए गुड डे.